तो हसतो म्हणून लोक समजतात तो सुखी आहे. पण कोणी समजलं त्याच्या हसण्याचं मागचं कारण? कोणाला समजलं? हे आपल्याला काही समजलं नाही, म्हणून आपण त्याच्याकडे बघायचं नाही. सगळ्यांसाठी मजबूत, स्वतःसाठी एकटा. दिसतोय पण एकटाच, राहतो एकटाच. दिसतोय साधा, मनात खोल दुःख. तोंडावर हसू, मुखात नामस्मरण. देवाचं नाव घ्या आणि नामस्मरण करा. हे आपलं एकच ध्येय ठेवा. नामस्मरण करा. कोणी विचारलं म्हणून एकटा आहे. शब्द खूप, भावना अति जास्त, अति खोल आहेत. तुटलेला नाही, फक्त थकलेला आहे. जखमा कमी, वेदना खूप, तरी पण सहन करायची शक्ती आहे माझ्यामध्ये. ही भगवान देवाची ही कृपा आहे, म्हणून आपण आज जगात आहे, आनंदात आहे, खुश आहे. तो शांत आहे पण कमजोर नाही. तो वेदना सहन करतो, याचा अर्थ तो भेकड नाही. तो खूप धीट आहे. मनातून स्वतःला सगळ्या गोष्टी सामावून घेणारा त्याच्यात ताकद आहे, म्हणून तो स्वतःला सांभाळून राहतो. स्वतःला सांभाळून तो मनाला विचारतो, तुला सहन होतं तू सहन कर, अति पण सहन करू नको, जेणेकरून तुला त्रास होईल. म्हणून मन म्हणतं तसं आपण वागायचं असतं.